मोर्चा काढलाय। ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलाय। आंदोलनामध्ये लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारेंनीही सहभाग नोंदवला। जालन्यात धनगर समाजाने गेल्या 3 दिवसांपासून उपोषण केलंय। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा निर्धार करण्यात आलाय। हिंगोली शहरात बंजारा समाज बांधवांकडून मोर्चा काढण्यात आला। एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाज रस्त्यावर उतरलाय। धाराशिवमध्ये आदिवासी पारधी समाजाची हजारोच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरली आहेत। बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी विरोध करण्यासाठी हजारो पारधी समाजातील महिला पुरुषांनी मोर्चा काढलाय। 2 तासापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। जळगावच्या यावल तहसील कार्यालयासमोर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने मूक आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन सरकारने पूर्ण करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। परभणी शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालंय, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला। तातडीने कचरा स्वच्छ करण्याची मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे। वाशिम जिल्ह्यातील जवळका गाव ते रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय, त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। चंद्रपूरच्या गडबोली या गावामध्ये बिबट्यानं 7 वर्षीय मुलावर हल्ला केलाय। यामध्ये मुलाचा मृत्यू झालाय। प्रशील मानकर असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे। दरम्यान बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी इथल्या ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे। भंडारा तहसील कार्यालय परिसरातील 3 दुकानांना आग लागल्याची घटना घडली आहे। आगीमध्ये दुकान जळून खाक झाली आहेत। अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। सोलापूर शहरातील द्वारकाधीश नगरात नागरी वस्तीमध्ये ड्रेनेजचं पाणी शिरलंय। ड्रेनेजच्या पाण्यामध्ये बसून शिवसेना ठाकरे गट आणि स्थानिक महिलांनी आंदोलन केलं। पाण्यामध्ये बसून होडी सोडत महापालिका प्रशासनाचा निषेध केलाय। जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये 5 इलेक्ट्रिक बसेसचा आमदार चंद्रकांत सोनवणे आणि माजी आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला। आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नाने चोपडा आगाराला आतापर्यंत 20 बसेस मिळाल्या आहेत। वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यामध्ये बेंबळा प्रकल्प परिसरात शेतकऱ्यांनी गेल्या 20 वर्षापासून शेतात जाण्याकरिता रस्ता नाही। त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलंय। आम्हाला शेती करण्यासाठी रस्ता केव्हा मिळेल असा प्रश्न यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आठवडाभरापासून पाण्याचा ठणठणाट आहे। प्रसूती विभागातील महिलांसह रुग्ण नातेवाईकांची देखील पाण्याअभावी परवड होतीये, त्यामुळे सर्वांनाच बाटलीबंद पाण्याचा आधार घ्यावा लागतोय। सांगलीच्या जत तालुक्यामधील नदी ओढ्या नाल्यांवरील पुलांची उंची वाढवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम बाबा महाराज यांनी केली आहे। पुलाची उंची वाढवा, अन्यथा तालुक्यामध्ये रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा तुकाराम बाबा महाराज यांनी दिला। वाघदर्डी धरणातून मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाया जात आहे। पाईपलाईन फुटल्यामुळे शहरातील पाणी पुरवठा ठप्प झालाय। नव्याने तयार झालेल्या सांगली पेठ महामार्गावरून शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। महामार्ग बनवता असताना कायदेशीर टोलनाका आणि भूसंपादन करण्याचा घाट घालण्यात आलाय। बेकायदेशीररित्या जमीन संपादित करण्यात आली आहे, त्याचा कोणताही मोबदला शेतकऱ्यांना देण्यात आला नाही असा आरोपही त्यांनी केलाय। चंद्रपुरात दरवर्षीप्रमाणे यंदाही शारदीय नवरात्र महोत्सवाला माता महाकाली महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। 5 दिवसीय चालणाऱ्या या महोत्सवाला 27 सप्टेंबर पासून सुरुवात होणार असून 30 सप्टेंबरला नगर प्रदक्षिणा आणि पालखी काढण्यात येणार आहे। महोत्सवाची तयारी उत्साहात सुरू असून आज मंदिर परिसरामध्ये विधिवत मंडप पूजा करण्यात आली। चीन येथे झालेल्या एशियन रग्बी स्पर्धेमध्ये 18 वर्षाखालील गटात भारताकडून खेळणाऱ्या प्रणव विलास गावित याची वाघाळे येथे गावकऱ्यांच्या वतीने
मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला। सर्व स्तरावरून त्याचं कौतुक होताना दिसतंय। पुण्यात आज वैद्यकीय शिक्षण संशोधन आणि आयुष्य सरळ सेवा भरती या परीक्षेचा पेपर होता। मात्र विद्यार्थ्यांना 2 ते 3 मिनिटे उशीर झाल्याने उमेदवारांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश नाकारण्यात आला। पुण्यातील रामटेकडी येथील परीक्षा केंद्रावर हा सगळा प्रकार घडलाय। या प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे। एसटी मधून आरक्षण द्यावं यासाठी वंजारी समाज आक्रमक झालाय। राज्य सरकार समाजाकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत वंजारी समाजाने व्यक्त केली। चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघामध्ये बोगस मतदार नोंदणीचा मोठा प्रयत्न प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला। कमी कालावधीमध्ये मोठ्या संख्येने ऑनलाईन अर्ज दाखल झाल्यानंतर मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी तात्काळ पावले उचलली आणि चौकशीमध्ये तब्बल 6861 अर्ज बोगस असल्याचं स्पष्ट झालंय। मनमाड बाजार कृषी उत्पन्न समितीच्या संचालक महामंडळाच्या हलगर्जीपणाचा शेतकऱ्यांना फटका बसतोय। लिलावाच्या ठिकाणी शेड नसल्याने पावसात कांदा, मका यांसह इतर शेतीचा माल देखील भिजून खराब होतोय। आधीच कांद्याला भाव नाही, त्यामध्ये कांद्यासह इतर शेतमाल देखील भिजून खराब होतोय। त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी संतप्त झालेत। मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून तरुणाची हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ लासलगाव बंदची हाक देण्यात आली आहे। बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून संपूर्ण गाव कडकडीत बंद ठेवण्यात आलाय। एका महिलेसह 3 आरोपींना अटकही करण्यात आली। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील आगझरी मोहर्ली मार्गावर 3 वाघांचा मुक्त संचार पर्यटकांना पाहायला मिळाला। हा प्रसंग नागरिकांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये अकोला शहरातील खिडकीपुरा येथे एकाच समाजाच्या 2 गटांमध्ये जागेच्या ताब्यासंदर्भात वाद झाला। या वादामुळे परिसरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाद हा फक्त जागेच्या ताब्यासाठी झाला असून कोणत्याही प्रकारची दगडफेक किंवा अनुचित घटना घडलेली नाही। पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, गुहागर आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबटे आणि गवारेड्यांची दहशत कायम आहे। जंगलातील हे वन्य प्राणी थेट मानवी वस्तीत घुसत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। नंदीवाले तिरमल समाजाला सातारा गॅझेटनुसार अनुसूचित जाती जमातीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी अहिल्यानगरमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आलाय। छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे आणि नंदीवाले तिरमल समाजाचे सुभाष काकडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। कोल्हापुरातल्या कळे गावामध्ये रस्त्यासाठी लहान मुलांनी ठुमक आंदोलन केलंय। गावातल्या बाजारपेठेतले रस्ते खराब झाल्याने त्यांनी लक्ष वेधण्यासाठी केलेल्या आंदोलनाची चांगलीच चर्चा सुरू आहे। मुक्ताईनगरमध्ये जय मल्हार सेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं। धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जायकवाडी धरणाचं जलपूजन केलंय। जायकवाडी धरणाला साडी, नारळ आणि पुष्प अर्पण करण्यात आला। जायकवाडी धरण 100% भरलं असून या पावसाळ्यामध्ये 2 वेळा पाण्याचा विसर्ग करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालं। पालकमंत्री संजय शिरसाट यांनी नुकसान झालेल्या भागातील पिकांची पाहणी केली। बुलढाण्याच्या पारखेड गावातील समाधान सोळंके यांच्या शेतामध्ये काम करत असताना अजगर जातीचा साप आढळून आलाय। सर्पमित्रांना पाचारण करून अजगराचं रेस्क्यू करण्यात आलं। 35 किलो वजनाच्या अजगराला रेस्क्यू करत त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडून देण्यात आलंय। अतिवृष्टीने तलाव फुटून बीड तालुक्यातील पिंपळगाव घाट येथील शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। आमदार संदीप क्षीरसागर यांनी नुकसानीची पाहणी करत पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत। अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील सोनई
खरवंडी आणि पानेगाव या परिसरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। अचानक आलेल्या या अतिवृष्टीमुळे नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागलेत। मुसळधार पावसामुळे शेती पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे हाहाकार उडालाय। या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तिघांचे मृतदेह सापडलेत। जवळपास 2 दिवसांनंतर या तिघांचे मृतदेह सापडल्याने कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला। बुलढाण्याच्या नांदुरा तालुक्यात औधा गावाला जोडणाऱ्या नदीच्या पुलाला पुराचं पाणी वाहत असल्याने तालुक्याशी संपर्क तुटला होता। दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर श्याम चंदनगोळे, आरोग्य सेवक संजय सातव यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत औधा गावात पोहोचून गावकऱ्यांना आरोग्य सेवा पुरवली। सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका बसलाय। शेतकऱ्यांपुढे ओल्या दुष्काळाचं संकट उभं राहिलंय। जिल्ह्यातील 110 महसुली सर्कलपैकी तब्बल 40 सर्कलमधील 489 गावांमध्ये मुसळधार पाऊस बरसला। शेतकऱ्यांची पिके सीना नदीच्या पात्रातील पाण्याखाली गेली आहेत। धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये तुफान पाऊस बरसला। या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उत्पन्नाच्या उरल्या सुरल्या आशा देखील मावळल्या आहेत। बाणगंगा, रामगंगा, विश्वरूपा या सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत। या नद्यांचं पाणी शेतात शिरल्याने पिके वाहून गेली आहेत। धाराशिवच्या परंडा तालुक्यामध्ये पावसाने पिकांबरोबर जमीन खरडून गेली आहे। चांदणी नदीला महिनाभरामध्ये तब्बल 5 वेळा पूर आलाय। पिकांचंही नुकसान झाल्याने शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी केली जाते।